आज सकाळीच एकीकरण समितीचे काही प्रमुख लोक मला सांगलीतून भेटले. एकजूट राखण्यासाठी मराठी माणसाची त्यांची भूमिका आहे की आपण निवडणुका लढाव्या आणि आम्ही नेहमीच एकीकरण समितीच्या भावनांचा आदर केला आहे. थँक्यू, धन्यवाद. महाविकास आघाडी आणि राजू शेट्टीने एक असा आरोप काल केला होता की आम्ही तिकीट मागितलं होतं पण माझ्या चिन्हावर मी लढणार नाही, पण मी चळवळीचा कार्यकर्ता शेतकऱ्यांचा नेता आहे म्हणून मी शेतकरी हा क्रांतिकारक आहे आणि क्रांतिकारकाच्या हातात मशाल असते. तुम्ही मशालीचा अपमान करताय का? ते 145 पार नाही बोलले लोकसभेला महाराष्ट्रामध्ये. फडणवीस काही बोलू शकतात. आम्ही नारायण राणेंचा आतापर्यंत 3 वेळा पराभव केला हे आपल्याला माहिती आहे का? आता चौकार मारायचा पराभवाचा. कोणालाही मिळू द्या. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, मुंबई असेल, कोणालाही येऊ द्या. जे ते म्हणतायत ना तुमचे मुश्रीफ परमेश्वर, त्यांचा त्या परमेश्वराला स्वतः विष्णूच्या 13व्या अवताराला उभं राहू द्या येऊन, त्याचा पराभव होईल. नाही, मला असं वाटत नाही. आमच्या चिन्हावर लढा असं सांगितलं तर त्यात चुकीचं काय आहे? छत्रपती शाहू महाराज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरच लढत आहेत. ही जर आमची जागा असेल किंवा अन्य पक्षाची जागा असेल तर त्या पक्षाला वाटणार की माझा एक खासदार माझ्या चिन्हावर वाढावा. ती संघटना कायम ठेवूनही त्यांना लढता आलं असतं. आम्ही त्यांची संघटना आमच्यात विलीन करा असं कधीच सांगितलं नाही. पण आज या महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे राजकीयदृष्ट्या, शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे या 2 नेत्यांविषयी या राज्यामध्ये प्रचंड सहानुभूतीची लाट आहे. आणि जर तुम्हाला जिंकायचं असेल तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना यांच्याबरोबर राहून त्यांच्या चिन्हावर तुम्हाला लहान पक्षांना लढावं लागेल अशी एक भूमिका आमची आहे. आणि त्याचा फायदा त्या लहान राजकीय पक्षांनाही होणार आहे, संघटनांना होणार ना, आम्हालाही होईल. आपण 2 दिवस साहेब सांगलीमध्ये आहात. मी 45+ नारा कधीच देणार नाही. ग्राउंड लेवलची परिस्थिती आम्ही हवेत बोलणार नाही. महाविकास आघाडी 35+ जागा जिंकेल. बरं का? हे आमचं मिशन आहे, कमिशन आहे नाही, लोकांनी ठरवलं आहे. आम्ही किमान 35 जागा जिंकू या महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि देशामध्ये नरेंद्र मोदी 200 पार करत नाहीत. या देशामध्ये नरेंद्र मोदी ते 400 पारचा नारा देत आहेत. त्यांनी 200 पार करून दाखवावं. उत्तरेत त्यांना 200 जागा मिळू द्या, तेवढ्यात त्यांच्या राहतील. काय उत्तरे काय त्यांना आंदोलन दिलंय का? अजिबात नाही. मला सगळी गणितं माहिती आहेत आणि भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त माहिती आणि पक्की माहिती माझ्याकडे आहे. ग्राउंड रिपोर्ट माझ्याकडे आहे. हा 2014 आणि 19चा फसवाफसवीचा काळ संपलेला आहे. तसं नसतं. त्यांना एवढी खात्री असती तर जे रोज जे त्यांचे दरोडे पडतायत ना ED CBIचे, ते दरोडे त्यांनी टाकले नसते. या मुख्यमंत्र्याला अटक कर, त्या मुख्यमंत्र्याला अटक कर, ह्याच्यावरती दहशतीनं ED CBIनं लोकांना पळवून द्या, हे त्यांना करण्याची वेळ आली नसती जर त्यांना खरोखर 200 जागा उत्तरेत मिळाल्या असत्या तर. पण आमच्यावर किती कारवाया करा, मी स्वतः जेलमध्ये जाऊन आलो, किती कारवाया करा, आम्ही तुमच्याशी लढणार आहोत आणि तुमचा पराभव करणार आहोत. त्यांचा जो परमेश्वर आहे तो विष्णूचा 13वा अवतार, ते त्या परमेश्वरासाठी, त्या विष्णूच्या 13व्या अवताराने कोल्हापुरात सभा घेऊन छत्रपती शाहूंच्या विरुद्ध भाष्य करून दाखवावं. बरं का? आमचे परमेश्वर वेगळे आहेत
आणि त्यांचा विष्णूचा 13वा अवतार जो दिल्लीत बसला आहे आणि त्याच्या चरणाशी बसले सगळे ईडी CBI पीडित, बरं का, त्या विष्णूच्या 13व्या अवतारानं यावं कोल्हापुरात. त्याच्या रिॲक्शनवरती काय तुम्ही, अरे सोडा हो. साहेब, आमदार शिरसाट म्हणतात की येत्या 10 दिवसात अरे सोडा. ठाकरे गटाचे पदाधिकारी आपल्या शिवसेनेत आले. हो का, कोण संजय राऊत? थोडंच बोलायचं बाकी आहे. बाकी काय, तुमचं जरा सांभाळा, नाडी सुटली आहे तुमची, सांभाळा. हां, लोकसभेचा निकाल लागेल, मग नंतर तुमचा निकाल हे दिल्लीवाले लावणार आहेत, त्यांना माहीत नाही. महायुतीचे सगळ्या सीटा निवडून आलेल्या राज्यातल्या जर मतदाराच्या बाहेर राज्यात जर किंवा देशात असेल त्याला हेलिकॉप्टर विमानानं आणलंच आहे. त्याचे पैसे कोण ईडी CBI भरणार आहे का? हां, जे खंडणी गोळा केलेल्या ईडीच्या माध्यमातून भाजपनं, त्यातून त्याची बिलं जाणार आहेत का मुश्रीफांची बँक देणार आहे, ज्या बँकेवरती ईडीच्या रेड्स पडल्या? चला, मला असं वाटतं आपण चर्चा पूर्ण केलेली आहे, तुम्हाला जे काय हवं ते दिलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं चर्चा आमच्यामध्ये अजिबात वाद नाहीत. सांगलीमध्ये एखाद्या जागेवरून वाद असेल तर तो अख्ख्या महाविकास आघाडीचा वाद होत नाही. आम्ही सगळे बसून त्यातून मार्ग काढू. जशी चर्चा राजशेखरबरोबर शेवटपर्यंत झाली तशी चर्चा वंचित बरोबर पण झाली आणि वंचित बरोबर युती होऊ नये असं तुमच्यावर पण काही ब्लेम आले. वंचित बरोबर युती होऊ नये असं कोणाला वाटेल? असं कोणालाही वाटणार नाही. सातत्यानं शिवसेनेनं पुढाकार घेतला आहे वंचितच्या बाबतीत चर्चा व्हावी यासाठी. माननीय उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला, यांनी चर्चा सुरू केल्या. आपण एक उल्लेख केला की सत्तेचे आभार 2.25 लाखांनी विजय होतील. या लोकसभा निवडणुकीत जसे दिल्लीचे विषय असतात तसे दिल्लीचे असतात. तर इचलकरंजीचा पाणी प्रश्न आणि वसतिगृह त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि बहुतेक सगळे मंडळी इचलकरंजीचा दूधगंगा नदीचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्नशील आहे. तर काय कुठले आणि तुमच्या उमेदवारांच्या तुमची भूमिका काय आहे? नाही, धैर्यशील माने जेव्हा आमचे खासदार होते तेव्हा त्यांनी या प्रश्नावरती खरं म्हणजे ही निवडणूक लढवली गेली त्या काळामध्ये. आता जे काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे नेते भाजपला सामील झालेले आहेत त्यातले एक हसन मुश्रीफ आहेत. हसन मुश्रीफांनी दूधगंगेचं पाण्यासंदर्भात जे वक्तव्य केलं होतं, रक्ताचे पाट वाहतील, खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. त्यांचं सरकार आहे का? इचलकरंजीच्या लोकांना पाणी मिळवण्याचा हक्क आणि अधिकार नाही आहे का? आहे ना. हे सरकार जे आता आलेलं आहे गेल्या काही वर्षापासून, एकनाथ शिंदेंचं किंवा अजित पवारांचं, देवेंद्र फडणवीसांचं, त्या सरकारमध्ये धैर्यशील माने इकडले खासदार हे फार महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. मी त्यांना जर 50-50 खोके 100-100 खोके मिळू शकतात पक्ष बदलण्यासाठी, तर इचलकरंजीच्या लोकांना पाणी का मिळू नये? त्यांची मागणी साधी आहे पाण्याची. आणि त्यासाठी पाण्यासाठी कोणी रक्ताचे पाट वाहतील अशा प्रकारची भाषा जबाबदार व्यक्ती करत असेल, ज्याचा एक पाय तुरुंगात होता कालपर्यंत, ज्यांच्यावर ईडीने फास आवळला होता, अशा व्यक्तीने अशी भाषा करू नये. पण नक्कीच नवीन खासदार येतील, नवीन खासदार येतील, निवडून येतील. पुढल्या 5 महिन्यामध्ये राज्याच्या निवडणुका होतील आणि विधानसभेला पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे शिवसेनेचे आमदार निवडून येतील. आणि मला असं वाटतं की तेव्हा हा प्रश्न सुटलेला असेल. नक्कीच मी पाहू ना, आता आपण तुम्हाला लवकरच कळेल ना, पाहू आपण. साहेब, शिंदे गटाची आज बैठक पार पडली, जे मंत्री आहेत त्यांची, आणि यामध्ये कुठेतरी भाजपवर नाराजी दर्शवली. आता कशाला त्याच्यावर बोलायचं? आपण या इचलकरंजी मतदारसंघात हातकणंगल्यामध्ये आलेलो आहोत. अत्यंत उत्तम वातावरण आहे. आम्ही जिंकतो आहोत, आमचा खासदार निवडून येतो आहे. आता हे शिंदे बिंदे हे अपशकुनी शब्द का काढतायत? का होता ना, त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळालेली आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा पवित्र धनुष्यबाण या राजकीय पटलावरून गायब करण्याची भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं त्यांनी कार्य केलेलं आहे. आमचा धनुष्यबाण, आमची शिवसेना भाजपने ठेवली आहे का औषधाला? धनुष्यबाण बाळासाहेबांचा
तुम्हाला सुद्धा उद्या ठेवणार नाही ती, त्यांना सांगा. एकीकडे तुम्ही सत्यजित पाटलांना सीडी काढण्याची भाषा त्यांनी केली होती, ती सीडी काय निघाली नाही. बघा, मी सुद्धा या विषयावरती आज बाहेर असलो तरी चर्चा ऐकली, पण एकनाथ खडसे यांनी वारंवार त्याचा इन्कार केलेला आहे. जसे आमचे आमदार खासदार करत होते, जे पळून गेले ते शेवटपर्यंत मी नाही त्यातले वगैरे काय म्हणतात, पण खडसे साहेबांसारखा ज्येष्ठ माणूस, ज्येष्ठ नेता, ज्यांना त्यांच्या संघर्षाच्या आणि संकटाच्या काळात ज्यांना शरद पवार साहेबांनी आधार दिला आणि प्रतिष्ठा दिली, मला वाटत नाही की ते माननीय शरद पवार साहेबांना अशा पद्धतीनं त्यांच्या संकट काळात सोडून जातील. जर तसं त्यांचा निर्णय असेल तर ते त्यांचं दुर्दैव आहे, त्यांचं. काही नेत्यांची ही भूमिका आहे की इचलकरंजीला पाणी द्यायचं नाही. त्यांच्या आंदोलनामध्ये ते शिवसेनेचे नेते सुद्धा सामील होतात. मला त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही, पण कोणाला पाणी मिळू नये ही भूमिका शिवसेनेनं राज्य या राज्यामध्ये किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये पाण्यावरून उद्रेक होऊ नये किंवा पाण्यावरून मारामाऱ्या किंवा जिल्हे किंवा समाज तुटू नये ही आमची भूमिका राहील. सामोपचाराने मार्ग निघेल. पाण्यावरून जगातलं तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यावरून होईल असं भाकीत अनेकांनी बळतो. जगभरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. सांगलीमध्ये मी सतत पाण्यावरच बोलावं लागतं आहे. हा प्रश्न हा जागतिक प्रश्न आहे, हा राज्याचा आणि देशाचा प्रश्न आहे. तुमच्या नरेंद्र मोदी यांनी पाण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केलं आणि 2 मंत्री त्यासाठी ठेवले. या खासदारांचं काम होतं की त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जाणं आणि प्रश्न सोडवणं. राज्यामध्ये जलसिंचनापासून जलसंधारणापर्यंत अनेक खाती निर्माण झालेली आहेत आपल्याला. त्या खात्याचे मंत्री या प्रश्नावरती काय करतात हा सुद्धा प्रश्न त्यांना विचारावा लागेल. त्या परिस्थितीचा आढावा आहे, कारण अजून सांगलीचा तिढा सुटला नाही असं म्हटलं जातं. सांगलीचा तिढा मला वाटत नाही तिढा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही डबल महाराष्ट्र केसरी कुस्ती क्षेत्रातलं एक मोठं नाव सांगलीचेच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केली. जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख सांगलीत येऊन किंवा एखाद्या भागात जाऊन उमेदवाराची घोषणा करतात तेव्हा ही घोषणा का हवेत नसते ना. कुठेतरी चर्चा झालेल्या आहेत, कुठेतरी देवाणघेवाण झालेली आहे. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासारखा नेता उमेदवारी घोषित करू शकतो का? आणि या चर्चा वरिष्ठ स्तरावर होतात. आता आघाडीमध्ये किंवा जेव्हा युत्या किंवा गठबंधन ज्याला म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये 1-2 मतदारसंघ असे शेवटपर्यंत असतात ज्याच्यावर पेच असतो. महाराष्ट्रात शिवसेना भाजपची युती असतानासुद्धा एखाद दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत पेच हा पडलेला असायचा. मग तो आम्ही त्यातून मार्ग काढायचो. या वेळेला सांगलीचा पेच आहे, भिवंडीचा. आता भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आणि काँग्रेस ह्याच्यामध्ये थोडंसं अजूनही संघर्ष सुरू आहे. पण आम्ही शिवसेनेने स्पष्ट भूमिका मांडली आहे त्या संघर्षात की भिवंडीची जागा जिंकण्याची क्षमता ही शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे, त्यांचा उमेदवार तगडा आहे. आणि सांगलीमध्ये म्हणाल तर गेल्या 2 निवडणुकांमध्ये तिथे काँग्रेसचा विजय झाला नाही किंवा काँग्रेस रिंगणात नाही. लोकांनी काँग्रेसचा पराभव केला. नक्कीच तो काँग्रेसचा परंपरागत भाग आहे. वसंतदादा पाटील असतील, त्याच्या आधी अनेक इतर नेते असतील, प्रकाश बापू पाटील असतील, प्रतीक पाटील, ही सगळी दादा घराण्यातली प्रमुख लोक हे तिथे निवडणुका लढले, जिंकले. याचा अर्थ असा नाही की सामान्य माणसातल्या कुटुंबानं निवडणूक लढू नये. नक्कीच ते बोलले असतील असं त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. आता रामटेकची जागा ही शिवसेनेची सिटिंग खासदाराची जागा होती. तोही शिवसेनेचा गड आहे. आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. म्हणजे त्यांना इच्छा होती की आम्ही लढू. आम्ही त्याच्यावरती फार खळखळ केली नाही की आमचा गड आहे, तिथे आमचे 5 वेळा खासदार झाले, 5 वेळा. कोल्हापूरची बाजूची जागा आहे, आम्ही तिथे 30-35 वर्ष लढतो आहोत सातत्यानं. हार जीत होते आहे. आता तर विद्यमान खासदार होते.
आता आपण ती जागा घेऊन छत्रपतींसाठी जर मोकळी केली असेल तर त्याच्यावरती आमचा काही वाद नाही. अमरावती आमचा सातत्यानं जिंकणारा मतदारसंघात काँग्रेसला आम्ही दिलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा जर तुम्ही जिंकणार असाल, तुमच्याकडे चांगले उमेदवार असतील तर आपण लढायला हवं. लक्षात घेऊन सुद्धा महाविकास आघाडी माझे व्यासपीठावरील या मंचावरील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे सर्व सहकारी आणि आपण इचलकरंजीचे सगळे पत्रकार बंधू, गेल्या 2 दिवसापासून मी सांगलीत आहे आणि सांगलीमध्ये फिरत असताना बाजूला इचलकरंजी आहे किंवा हातकलंगणे आहे, तिकडली माहिती घेत होतो सतत. हे सगळे आमचे सहकारी तिकडे येऊन मतदारसंघाविषयी माहिती देत होते आणि काल संध्याकाळी असं ठरलं की एक चक्कर टाकून जावं आणि त्यानुसार मी इथे आलो. उशीर झाला आहे, पण महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघामध्ये सगळ्यांनाच जावं लागतं आहे. महाविकास आघाडी आहे, मतदारसंघ शिवसेनेचा आहे, काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे. हे न पाहता आम्ही असं ठरवलं आहे की प्रत्येक मतदारसंघ महाविकास आघाडीचा आहे, आपला आहे. आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी या प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रचाराची धुरा सांभाळायला हवी. या मतदारसंघात आणि बाजूला सांगलीत लवकरच आदित्य ठाकरे येतील, उद्धव ठाकरे येतील, शरद पवार येतील, काँग्रेसचे वरिष्ठ नेते येतील. पण हा मतदारसंघ जिथे मी आता बसलो आहे आपण सगळे, हा शिवसेनेचाच मतदारसंघ आहे. नक्कीच आमची राजू शेट्टी यांच्याशी काही काळ चर्चा झाली, ते भेटले. उद्धव ठाकरे यांना 2 वेळा भेटले, आमच्याशी चर्चा झाली, आमच्या घटक पक्षांशी चर्चा झाली. ते शेतकरी संघटनेचे नेते आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचे आंदोलन, त्यांचे लढे सुरू असतात आणि त्यांच्याविषयी आमच्या भावना आहेत की ते लढणारा माणूस आहे. आम्ही त्यांना महाविकास आघाडीत सामील व्हायचं आमंत्रण दिलं होतं की महाविकास आघाडीचे घटक आपण व्हा आणि आपण ही निवडणूक लढा महाविकास आघाडी म्हणून. पण त्यांना तो प्रस्ताव मान्य नव्हता. त्यांना शेवटी आम्ही असंही सांगितलं, जागा शिवसेनेची आहे, आपण शिवसेनेचं चिन्ह जे आहे मशाल, त्या मशाल चिन्हावर लढा. त्यांनी तोही प्रस्ताव नाही म्हणून सांगितल्यावरती आम्ही या मतदारसंघात आमचे शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर जो काही ते करंट लागलेला आहे, लोक जण वाटत पाहत होते की ते मशाल कधी येते. कोल्हापुरात आमची जागा होती, आमचे विद्यमान खासदार होते, पण ते तिकडे पळून गेले. मग आता शेवटी छत्रपती शाहू महाराजांना सगळ्यांना उभं करायचं ठरवलं आणि त्यांनी हात चिन्ह निवडलं असं काँग्रेसवाले म्हणतात. आम्हाला असं वाटत होतं की छत्रपतींनी मशाल घ्यावी, पण ठीक आहे, शेवटी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना आदरानं पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे कोल्हापुरात मशाल नसल्यामुळे हातकलंगणे मतदारसंघामध्ये मशालीवर लढायलाच पाहिजे आणि लोकांना इथल्या मशालीची प्रतीक्षा आहे.
हे आमच्या अनेक चर्चातून सर्वेतून आलं आणि त्यानुसार आम्ही एक तगडा उमेदवार जो मशाल चिन्हावर लढेल आणि जो शिवसेनेचा निष्ठावंत असा शिवसैनिक आहे आणि त्याबाबत आम्ही आमचे या भागातले सगळे माजी आमदार मग सुजित मिंचेकर असतील, उल्हासराव पाटील असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील असतील, काँग्रेसचे नेते सगळ्यांशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला आणि उमेदवारी जाहीर झाल्यापासून जो वेग इथे प्रचाराला एक झंझावात इथे निर्माण झाला. मी माहिती घेत असतो रात्री म्हणजे दिवस रात्र इथे लोक प्रचारात गुंतलेली आहेत. लोकांना एक असं खुश आहेत लोक फार. या भागामध्ये आता मशाल परत येते आहे, मशाल येते आहे आणि मुळात आम्ही असं ठरवलं की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे त्या गद्दाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये परत डोकं वर काढू द्यायचं नाही आणि या मतदारसंघात सुद्धा एक अत्यंत बेईमान निष्क्रिय असा खासदार त्याच्या सतत तक्रारी आमच्याकडे नंतर येत राहिल्या तो उद्याच्या लोकसभेत दिसणार नाही. सत्यजित आबा पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विक्रमी मताने निवडून जातील अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघात जी आम्ही माहिती घेतो आहे त्यानुसार ते आहे आणि जे आमचं सहकारी आम्हाला सांगतायत की किमान 2 ते 2.25 लाख मतांचं मताधिक्य ते घेतील या मतदारसंघामध्ये, याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. और कुछ समलिंगी विवाहाला त्यांनी समर्थन केलेलं आहे आणि समाजाने काय त्याला विरोध केला आहे. त्याच्यावर शिवसेनेची उभाटा सेनेची भूमिका काय असं नाही, अजून तो जाहीरनामा बघितलेला नाही मी. शेवटी इंडिया अलायन्सचा एक वेगळा जाहीरनामा असू शकतो. आम्ही निवडणुका लढतो आहोत ते इंडिया अलायन्स, महाराष्ट्रात महाविकास आघाडी. इंडिया अलायन्सचा जाहीरनामा स्वतंत्र असेल. महाविकास आघाडी महाराष्ट्रातले काही विषय घेऊन एक स्वतंत्र जाहीरनामा काढू शकते, कारण शेवटी या राज्याचे प्रश्न वेगळे आहेत, राष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत आणि महाराष्ट्र आणि राष्ट्र याच्यामध्ये आता कोणती दरी राहणार नाही. तेव्हा जाहीरनाम्याचा अभ्यास करू आम्ही त्यांच्या, पण प्रखर राष्ट्रवाद हा आमच्या जाहीरनाम्याचा आधार असेल. इकडे घटक पक्ष आपल्याकडे तिरंगी लढत होती तसं होऊ द्या ना. पण याच्यामुळं मतांची विभागणी होणार नाही असं होणार नाही असं वाटतं. पहा, मतांची विभागणी हा विषय तुम्ही फार मनावर घेऊ नका. या राज्यामध्ये काही मतदारसंघामध्ये तिरंगी लढती होणारच आहेत, काही थेट लढती होती. शेट्टी साहेब शेवटपर्यंत तुमच्याशी चर्चा करत राहिले आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये असं काय केल्या फिरल्या त्याच्यामुळे की तुम्ही त्यांना नाही, आमच्यासाठी तो विषय आता संपलेला. आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला. आम्ही सुद्धा आमचा जो प्रस्ताव म्हणजे असा आहे की शेवटी आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहोत. एखादी जागा कोणाला देताना किंवा सोडताना किंवा त्यांना उमेदवार बनवताना चौथ्या पक्षाला आम्ही नक्कीच आमची भूमिका असेल की आपण महाविकास आघाडीमध्ये या. वंचित बहुजन आघाडीला आम्ही महाविकास आघाडीत सामील करून घेतला आणि चर्चा केली. तरीही राजू शेट्टींना आम्ही वारंवार सांगत राहिलो की ही जागा शिवसेनेची आहे, आम्ही तुम्हाला देणार असू, तर महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांशी चर्चा करावीच लागेल. काँग्रेस पक्षाने आज जाहीरनामा जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते पर्सनल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.